आज मी अंधेरीला होतो आणि कामं आटपून पटापट निघालो होतो आमच्या वाडीतला मागील गणपती आगमनाला. बाय रोड न जाता मी विचार केला की आज मेट्रो आणि ट्रेननी जाऊ. तर मेट्रो स्टेशनला मी आलो होतो मेट्रो पकडायला. ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा मेट्रोनी जाऊ बोललो. तर ही आपली मेट्रो आलेली होती वर्सोवरून घाटकोपरला जाणारी. सो ती मी पकडली आणि आतमध्ये आलो. आतमध्ये आल्याला लगेच मी बाहेर पण पडलो आणि मेट्रोमध्ये पण एवढी रश होती ना बऱ्यापैकी. आणि मेट्रोमध्ये भले चिल्ड होतं वातावरण ए सीमधलं, पण फायनली माझा नंबर आला बाबा. आणि बाहेर पडलो मी जरा जीवाला एवढ्या गर्दीमधून बाहेर पडल्याच्या नंतर. आणि ह्या पुढचा प्रवास देखील लोकल ट्रेनमधला होणार होता आणि ज्याची भीती होती तेच झालं. गर्दी भेटली तुफान. आणि जसा मी विचार केला होता की ट्रेन आणि मेट्रोनी पटापट पोचेन मी बाय रोड न जाता, आणि शेवटी तसंच झालं. आणि हे बघा आपली मिरवणूक स्टार्टच झाली होती आणि तेवढ्यात मी पोहोचलो होतो इथे. हे जरा बरं वाटलं होतं मला, कारण की माझ्या एंट्रीला जरा फटाके वगैरे फुटत होते, त्यामुळे जरा बरं वाटलं. आणि पद्धत असते फटाके लावायची. पोरांनी अगदी समोरच एकीकडे फटाके तर एकीकडे ब्लास्टर पण उडवताना बघायला भेटला. हे असं वाटत होतं की अस्मरणीय. आणि ही 2024ची मूर्ती होती मयुरेश्वर प्रतिष्ठानची. तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी मूर्ती होती. आणि हे मंडळाचे छोटेसे कार्यकर्ते ट्रॅफिक क्लिअर करता करता नाचत होते. यांची एक्साइटमेंट बघून माझाही उत्साह वाढत होता. आणि हळूहळू करता गणपती पोहोचला वाडीच्या बाहेर. आणि मग आपल्या मुलांनी सुंदर रीतीने वाडीच्या आतमध्ये गणपती घेऊन आले. आणि हाच तो क्षण ज्याची वाडीतली माणसं लहान पोरांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व वाट बघत होते. आणि तो क्षण आला होता. मंडपामध्ये गणपती बसल्याच्या नंतर आम्ही लोक सर्व गेलो नाचायला. बँजो बंद होता इथे विवेकने शेवटच्या गाण्यावर कहरच केला होता. असं नाचत होता की बाबा जसं काय त्याच्या अंगामध्ये नागिनच आले. लाइक करा, सब्सक्राइब करा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. संतोष का बघा.